भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा। जय गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। परेड संविधान के लिए तैयार। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासनांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रदर्शन करीत आहोत। जय हिंद। परेड राज्यगीत शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा। तुझी मुली गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुरतानीला प्रभावते की जिभा। सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुला नाद कुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा। काळ्याची वही कोरली अभिमानाची रेखी बोलाची मन गटे खेळती वगेली दारिद्र्याच्या उन्हात शिजला निळ्याच्या कामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे कप्तरावितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। परेड बैठेंगे बैठ जाओ।
विचार. सुंदर जीवनाचा पहिला पाया म्हणजे शिक्षण. अर्थ शिक्षण हे आयुष्यात आनंद घेऊन येणारे व ज्ञान आत्मसात करणारी पहिली गोष्ट आहे. म्हणून शिक्षण हसत खेळत व आनंदाने शिकूया. याच निमित्ताने प्रशालेच्या वतीने आम्ही इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी सर्व नवीन विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. आजच्या या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. सन 2025-26 या वर्षाला आता सुरुवात होत आहे आजपासून, आणि या सुरुवातीच्या दिवशी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रभू देसाई साहेब आणि त्यांची सगळी टीम या सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे पण मी स्वागत करते. आणि सर्वप्रथम पालकांना मी धन्यवाद देते, कारण आजूबाजूच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आमच्यावर विश्वास दाखवून त्यांनी आपल्या पाल्याला आमच्या शाळेत दाखल केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर जे आहेत त्यांचे गुलाब पुष्प देऊन सर्वप्रथम स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रभू देसाई साहेब यांचे गुलाब पुष्प गुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी माननीय मुख्याध्यापक वळवी सर यांना विनंती करते. त्यानंतर संस्थेचे सचिव माननीय सहसचिव माननीय कुवळेकर साहेब यांचे ज्ञानदेव वाघ यांचे सुद्धा स्वागत सरांनी करावे अशी मी विनंती करते. संस्थेचे खजिनदार माननीय कुवळेकर साहेब यांचे सुद्धा स्वागत करावे अशी विनंती करते. संस्थेचे सभासद संचालक करुळेकर साहेब यांचे सुद्धा स्वागत करावे अशी मी विनंती करते. आणि अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्याध्यापकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. पालक प्रतिनिधी म्हणून एक पालक या सर्व पालकांच्या वतीने त्यांनी स्वागत केले. एक महिला आणि एक पुरुष. विद्यार्थी मित्र, आता आपल्या शाळेचा पहिला दिवस, सर्वांचं स्वागत झालेलं आहे. नवीन विद्यार्थ्यांचा स्वागताचा हा कार्यक्रम आणि या संस्थेचे सर्व उपस्थित सभासद संचालक सर्व मंडळी तरी सुद्धा ही जी संस्था त्या रामगड गावामध्ये निर्माण झाली त्यावेळी ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे त्यापैकी डॉक्टर खाडे हे आपल्या संस्थेचे संचालक होते आणि त्यांची 3 मुलं या ठिकाणी आपल्या प्रशालेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. परंतु दीर्घ आजाराने वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालेलं आहे. 1 महिना झालेला आहे. ते सुद्धा शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने आपण त्यांना उभं राहून श्रद्धांजली वाहूया. क्लास कडे त्यानंतर आपण शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्याबद्दल स्वागत व्हावं, नवरात्राचं स्वागत आणि प्रवेशोत्सव संपूर्ण शाळेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम तुमच्या गावामध्ये होत आहे आनंदाने. बरोबर, तशी तुम्ही सुद्धा आलेला आहात. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय देसाई साहेब, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सहसचिव सन्माननीय ज्ञानदेव वाघ, त्याचबरोबर संस्थेचे संचालक सन्माननीय करुळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी तुमचं मुख्याध्यापक या नात्याने पुन्हा स्वागत करतो. त्याचबरोबर माझे सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. बरोबर, आज आनंदाचा क्षण असतो मुलांसाठी, कारण आपण तुमचं शिकून गेलेलो आहोत. जी लहान मुलं आहेत ना 5वी मध्ये येतात त्यांच्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो. शालेय शिक्षण आता आपण आनंदामध्ये कार्यक्रम घेतला
आपल्याला सुद्धा आम्हाला सुद्धा आमचे 5वीचे दिवस आठवले की आम्ही सुद्धा पहिलीमध्ये तुमच्यासारखे होतो ना, आनंदामध्ये उड्या मारत आलेलो होतो. आमच्या आयुष्यात खूप आनंद आहे चेहऱ्यावर, कारण आम्हाला एवढं सोयी नव्हते त्या काळामध्ये. तुम्हाला आता किती सुंदर कपडे आहेत हो ना, तुम्हाला दप्तर मिळतात, पुस्तकं मिळतात, वह्या देतात, कारण तुम्ही हुशार आहात मोठे ना, ते सगळं तुम्हाला मिळतं. आणि आमची शाळा जर तुम्हाला माहिती आहे, मॅडम मला शिकवणार आहे पालकांना की तुम्ही या शाळेमध्ये मुलांना घालता, ही आमची मुलं झाली. तुम्ही आजपासून आमची मुलं आहात हो ना, आई वडिलांची आहातच, परंतु तुम्ही आमची मुलं आहात. आमचे कुटुंब असतं शाळा म्हणतात बरोबर ना. शिक्षक, शिक्षक, कर्मचारी, आमचे सर्व संस्थाचालक असतात, नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी पालकांना धन्यवाद देतो की ते त्यांनी विचारपूर्वक कुठली गोष्ट विचारपूर्वक करावी लागते ना, तसं तुमच्या पालकांनी विचार करून तुम्हाला या शाळेमध्ये दाखल केलेलं आहे. आणि म्हणून आता आपली जबाबदारी असतात की त्या ठिकाणी काय शाळेत येणं, छानपैकी आनंदात अभ्यास करणं, आई वडिलांच्या काही अपेक्षा असतात ना की आपल्या मुलांना खूप शिकलं पाहिजे, मोठ्या नोकरीला उद्योगावर असलं पाहिजे, त्याच्या काही अपेक्षा असणार आहेत हो ना. त्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायचे. आमचं सगळं शिक्षक स्टाफ आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला शिकवणार आहे. प्रत्येक विषयात शिक्षक आहेत आमच्याकडे, ती खेळापासून या शाळेमध्ये आमच्या ना हे माध्यमिक शाळा आहे आमची प्रगत विद्यामध्ये रामगड. खास आमच्या संस्थेने त्यावेळी 1985 शाळा सुरू केली. एक त्याचा मोठा उद्देश आहे की आमच्या शाळेतल्या मुलांना, ग्रामीण भागातील मुलांना तुमच्या चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं ही त्यांची अपेक्षा आहे. आणि ती सुद्धा अपेक्षा आपण पूर्ण करणार आहोत. आणि म्हणून तुम्ही इथे शाळेमध्ये आलेला आहात. अजूनही तुमचा आजचा पहिलाच दिवस आहे. काही मुलं पालक येऊ शकणार नाही, तर थोडंसं नैसर्गिक अडथळे पाऊस काही मुलं आलेली नाही, बरेचशा मुलांनी प्रवेश घेतलेला आहे. काही मुलं येणार आहेत अजून. आमची शाळा जरी पंचकृषी असली तरी दशकृषीसाठी मुलं या ठिकाणी येतात हो ना. आपण प्रवेश घेतलेला आहात, काही मुलं घेतील. मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आजच्या या दिवशी तुम्हाला पुस्तक वाटप सुद्धा होईल. आणि यावर्षी तर आपण नवीन गणवेश सुद्धा आम्ही शाळेला त्या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. अशी काही गोष्टी त्या मुलांना सांगतात, सगळेच पालकांना काही होऊ शकलेले नाही. काही पालकांना मुलांना आम्ही त्या वर्गामध्ये पालकांना सूचना करू आणि त्या सूचनेवर मुलं काय करतील आपल्या घरी जाऊन सांगतात बरोबर ना. आणि इथं 5वी ते 8वी जी मुलं आहेत त्याला जेवण नसतं, पोषण आहार असतो माहिती आहे तुम्हाला ना. उद्या फक्त पाण्याची बॉटल आली ना, सगळ्यांनी गरम पाणी आणलं असतं. आपण त्यामुळे आपण इथं आनंदाने शिक्षण घेऊया लक्षात. आणि पुढे काही जे काही गोष्टी आहेत तुम्हाला समजतील. आमची शाळा परिसर आहे बरोबर. हळूहळू तुम्हाला जे जुनी मुलं आहेत त्यांनी सामावून घ्यायचं. विशेषतः बाहेरची मुलं येतात काही दादा आहेत तुमच्या वर्गामध्ये शाळेमध्ये, ते तुम्हाला सामावून घेतील. परिसर नवीन आहे, तिथं टॉयलेट कुठे आहे, बाथरूम कुठे आहे, काही गोष्टी असतात ना ते तुम्हाला हळूहळू समजतील. आमचे काका शिक्षक कर्मचारी असतात, शिपाई काका असतात, ते तुम्हाला मदत करतील. एवढे शिक्षक तुम्हाला खास प्रति वर्गामध्ये असणार आहे. सगळ्या तुम्हाला काही अडचणी येणार नाही लक्षात ना. आनंदाने यायचं लक्षात शाळेमध्ये आपण शिक्षण देऊ. या निमित्तानं मी आज प्रस्तावना करतो. जय हिंद. यानंतर नवीन ऍडमिशन घेणारी जी मुलं आहेत त्या सगळ्यांचं गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया आपण. सर्वप्रथम मी अध्यक्षांना विनंती करते की 5वीच्या मुलांना सर्वांना एक येऊन गुलाब पुष्प द्या आणि तुमचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करते. जर मुलांचे पालक असतील तर पालक पण त्यांच्याबरोबर या. माझे नाव तेजस्वी विजय चव्हाण. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चित्रसाळ. माझे नाव रुची राजेंद्र पराडकर. इयत्ता
झाडे लावतात. माझे नाव चिन्मयी प्रकाश चंद्रकर. माझ्या शाळेचे नाव विवेकानंद कदम. माझ्या शाळेचे नाव विवेकानंद कदम. माझे नाव निधी राजन सावंत. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा बोधनी. माझे नाव अंजली परेश पाईक. शाळा बोधनी कोट. आपल्या सेंटर सुभाष भुरी साहेब आलेले आहेत. दरवर्षी या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. मी मुख्याध्यापकांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. माझे नाव देवानंद देवेंद्र आवड. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1. माझे नाव आनंद पाल. माझे शाळेचे नाव माझे नाव साई सुनील का. माझ्या शाळेचे नाव दीपक प्राथमिक शाळा बोधने गावते. माझे नाव वेदा शिवाजी कांबळे. माझ्या शाळेचे नाव माझे नाव गौरी रेवंत खानकर. इयत्ता 5वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा पुसू. माझे नाव सोमश्री जगन्नाथ चव्हाण. इयत्ता 8वी. माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कत्तोली. माझे नाव आतिशा राठे. इयत्ता 8वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोधने शनिवार. माझे नाव अनिकेत संदीप चव्हाण. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किल्लोळ गारवे. माझे नाव अनिल शिवाजी कांबळे. माझ्या शाळेचे नाव डॉक्टर डोळ्यापेठ मराठी कॉलेज सुरुवात. माझे नाव सुचिता परेश पाटील. माझ्या शाळेचे नाव जीवपूर्ण प्राथमिक शाळा पाणी. माझे नाव श्रावणी सत्याम लाड. शाळेचे नाव किल्लो सांगोल. माझे नाव श्रेया श्रीकांत काडेकर. माझ्या शाळेचे नाव जीवपूर्ण प्राथमिक शाळा पाणी. माझे नाव पायल. माझ्या शाळेचे नाव जीवपूर्ण प्राथमिक शाळा पाणी.
शाळेचे नाव केंद्र तारा अंक नंबर 1. माझे नाव आर्यन मोहन लाड. माझ्या शाळेचे नाव किल्ला सांगवी. माझे नाव ओमकार आणि शाळेचे नाव सांगवी. पुस्तक वाटप, मोफत पुस्तक वाटप जी शासनामार्फत दिली जातात पुस्तकं त्याची वाटप होईल. इतर मुलांना वर्गात येतील फक्त प्राथमिक स्वरूपात 2 मुलांना दिले, 2 मुली आणि 2 मुली पुस्तकं. पहिली 5वीची मुलं या 2, 1 मुली आणि 1 मुलगा. सहावीची 2 स्वरा आणि शांत बसा. या प्रवेशोत्सवासाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष प्रभू देसाई, सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी मित्र आणि नवीन विद्यार्थी प्रवेश घेतले या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथम संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. मी पालकांविषयी धन्यवाद देतो की एकदम उपक्रमशील म्हणून जिल्ह्यामध्ये नावाजलेली शाळा प्रगत विद्या मंदिर या शाळेत आपल्या मुलाला या ठिकाणी प्रवेश घेतला याबद्दल तुमचं खरंच कौतुक पण आहे आणि धन्यवादही देतो. कारण आपण या शाळेमध्ये विद्यार्थ्याला पाठवण्यासाठी योग्य निर्णय घेतला. आताच आम्ही या ठिकाणी बघितले की विद्यार्थी खूप लांबून आले, म्हणजे कणकवली असेल, हिवाळा असेल, मजबूत आहे, शिक्षकांचे आहे, श्रावण आहे, जवळजवळ सर्वच ठिकाणी हायस्कूल आहे. तरी पण या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना पालकांनी घालून, म्हणजे जे पालक सुद्धा आलेले नाहीत तर त्या पालकांनी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घालून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खूप चांगल्या पद्धतीने विचार केला आहे. याबद्दल मी त्या न आलेल्या पालकांना सुद्धा धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्र हो, नवीन जेव्हा विद्यार्थी शाळेत येतात 5वी मध्ये खास करून वरचे विद्यार्थी मोठे असतात, त्या विद्यार्थ्यांना खरं तर भीती असते की मराठी शाळेमधून हायस्कूलमध्ये प्रवेश करताना हायस्कूल कसं असेल, तिथली व्यवस्था कशी असेल, तिथली मुलं कशी असेल. ज्यावेळी 11वी मध्ये मुलं प्रवेश करतात त्यावेळी तो त्यांना उत्सुकता असते की कणकवली सारख्या ठिकाणी मुलं कशी असतील, बरोबर ते सहकारी कसे असतील, शिक्षक वर्ग कसा आहे, सोयी कशा आहेत. पण आज या ठिकाणी जे 5वीचे विद्यार्थी आले त्यांना अतिशय आनंद होईल. या प्रशालेची जी बिल्डिंग आहे, चांगले बाथरूम्स आहे, हात धुवायला पाणी आहे, या सर्व गोष्टी बघितल्यानंतर जेवणाची जी व्यवस्था आहे हे सर्व बघितल्यानंतर खरोखरच विद्यार्थी खुश होतील
शाळेमध्ये आमचे जे शिक्षक वर्ग आहे ते अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी तुम्हाला विद्यादान करत असतात. मला वाटतं की तुम्ही वर्गामध्ये शांतचित्ताने ऐकून घेऊन अभ्यास करावा की जो एकाग्रतेने ऐकतो त्याच्या डोक्यामध्ये ते पीठ बसतो, केवळ वाचनातून होत नाही. त्यामुळे एकदम शांतचित्ताने तुम्ही अभ्यास करा, ऐका. तुम्हाला जे प्रश्न असतील ते प्रश्न त्यांना उपस्थित करा, तुमच्या शंकेचं निरसन करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी शंका आहे ती शंका तात्काळ तुम्हाला जर त्याच्यातून सोडवता प्रश्न सोडवताना जर मिळाली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि या प्रशालेमध्ये तुम्हाला सर्व विविध म्हणजे परीक्षा असतील, विविध गोष्टी आहेत, वेगवेगळे उपक्रमांची परीक्षा आहेत, तर त्या सगळ्या परीक्षेचा तुम्हाला लाभ मिळेल. मला वाटतं तुम्ही यासाठी तुमचे जे वर्ग शिक्षक आहेत त्या वर्ग शिक्षकांशी संधान बांधून तुम्ही आग्रह करा की मला या परीक्षेला बसायचं आहे, मला या परीक्षेमध्ये अभ्यास करायचा आहे. तसं तसं तुम्हाला त्या परीक्षेमध्ये बसवलं जाईल. तर अशा पद्धतीनं आमचा पहिला दिवस अतिशय सुंदरतेनं पार पडला. तर पहिलं स्वागत सुद्धा चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं झालं. त्याबरोबर राष्ट्रगीत पण फार सुंदर पद्धतीनं साकार झालं. त्याबद्दल सगळ्यांनी आमच्या प्रशालेच्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धन्यवाद. स्वागत झालेले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात मला पुस्तकं मिळालेली आहे आणि आता तुमचं तोंड गोड करण्याचं काम सुद्धा आपल्या संस्थेचे सचिव माननीय पंकज साहेब यांनी केलेलं आहे. तुम्हाला गोड खाऊ सुद्धा यानंतर दिलं जाईल. आणि आता आपापल्या वर्गात सगळ्या मुलांनी जायचं आहे. त्याचा आभार प्रदर्शनासाठी मी आवाहन केले होते. विद्यार्थी मित्र, आज प्रवेशोत्सव, नवीन शाळेची तुमची सुरुवात. आपल्या शाळेबद्दल आमच्या संस्थेचे मुख्याध्यापक सन्माननीय महेंद्र गोळेकर साहेब यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर जे नवीन पालक आज उपस्थित आहेत त्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. काही आजूबाजूला पावसामुळे काही नवीन विद्यार्थी येऊ शकले नाही, तर त्या विद्यार्थ्यांना जरा आपण आज जर पालकांना भेटला तर जरा लवकरात लवकर त्यांची ऍडमिशन होऊ द्या. आणि जर त्यांना काय गरज लागली आमच्या शिक्षकांची किंवा आमच्या संस्थे शाळेची तर आम्हाला तसं सांगा, आम्ही त्या ठिकाणीपर्यंत येऊ शकू. आपण आज आला त्या ठिकाणी, त्यामुळे आजचा वर्गाचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपल्याला घेता आला. खरं तर तुमची मुलं खूप आनंदी दिसत आहेत आणि मुलांना सगळी माहिती आम्ही या ठिकाणी शाळेत देणार आहोत. आपण त्याची निश्चितपणाने काळजी करू. खरं तर आजच्या कार्यक्रमाला आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देसाई हे उपस्थित राहिले. त्यांचे प्रशालेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संस्थेचे खजिनदार विजयजी कोळेकर साहेब, तसेच सहसचिव श्री ज्ञानदेव वाघ साहेब, तसेच आमचे संचालक सन्माननीय सुभाष धुरी साहेब, तसेच आमचे संचालक नराजी कोळेकर साहेब, सर्वांचं या ठिकाणी प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्व पालकांचे आभार व्यक्त करतो. आणि त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आमच्या प्रशालेमध्ये प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांना या 10वी पर्यंतची शाळा आहे, त्यांना विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी आमची प्रशाला, आमची संस्था कटिबद्ध आहे अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं करतो. धन्यवाद.